महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला। काही नवनिर्वाचित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह जेजुरी गडाच्या पायथ्याशी देवदर्शनासाठी गेले होते। यावेळी महिला या उमेदवारांचे औक्षण करीत होत्या। यावेळी वेशीवरून काही कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला। हा भंडारा औक्षणच्या ताटात पडून भंडाराचा भडका उडाला। यामध्ये 2 नवनिर्वाचित महिला नगरसेविका आणि इतर 14 जण भाजले गेले। बनावट केमिकल मिश्रित भेसळयुक्त भंडारा जेजुरीत विक्री होतो। यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले। जेजुरी शहरात खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 12 यात्रा भरतात। यावेळी या यात्रेत लाखो भाविक भंडाऱ्याची उधळण करीत असतात। या यात्रेच्या काळात भंडाराचा भडका उडाला तर मोठी दुर्दैवी घटना घडू शकते। अशा भेसळयुक्त भंडारा शहरात विक्री होऊ नये। विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जेजुरीकर नागरिकांनी केली आहे। मागील काही वर्षांपासून माजी विश्वस्त शिवराज झगडे आणि इतर विश्वस्तांनी राज्याच्या अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडे निवेदन देऊन बनावट भंडारा विक्रीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती। जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी शासनाच्या अन्न भेसळ विभाग, जिल्हाधिकारी आणि जेजुरी नगर परिषदेने बनावट भंडारा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आपण बघतो नक्की कशामुळे ती घटना घडली याच्या खोलात जायला लागले, परंतु ती जय मल्हार काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती। नक्की त्याच्या खोलात जावे लागेल आणि बघायला लागेल की ती नक्की घटना कोणत्या कारणामुळे घडली। परंतु ती जर खराब भंडार किंवा डुप्लिकेट भंडारामुळे घडली असेल तर ती अतिशय चिंताजनक बाब आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वीच अन्न व नागरी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली होती की हा भेसळयुक्त भंडारा बनवण्याचे कारखाने कुठे आहेत ते शोधा, जेजुरीमध्ये येणारा अवैध भंडारा थांबवा, की जेणेकरून भाविक जे वापरतात, उधळतात आणि पुजारी वर्ग असेल, गावकरी असेल आणि भाविक त्यांना त्याचा त्रास होतो, त्या भंडारावर प्रतिकात्मक कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली होती। परंतु काय झालं हे आम्हाला पुढे कळालेलं नाही, कारण जो भंडारा येतो तो कुठून येतो तो सांगता येत नाही। तो वेगवेगळ्या गावातून येऊ शकतो, लोक घरून आणू शकतात किंवा इथून विकत घेऊ शकतात। त्यामुळे तो नक्की भंडारामुळे झाली का तो पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पण जर भंडारामुळे झाले असेल तर त्या भंडारावर, डुप्लिकेट भंडारावर कोणत्याही परिस्थितीत मोठी कारवाई करणं गरजेचं आहे। अन्न नागरी प्रशासन विभाग असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नगरपालिका असेल, हे त्या भंडाराच्या, अवैध भंडाराच्या विरोधात जी कारवाई करतील त्याला मार्तंड देवस्थान पूर्णपणे समर्थन देईल आणि त्याच्याबरोबर उभं राहील। तुमच्या वतीने काय करण्यात येणार आहे? काय आहे की भंडार चेक करणं किंवा भंडार कोणता डुप्लिकेट आहे किंवा कोणता ओरिजिनल आहे हे चेक करणं काम अन्न नागरी प्रशासन आणि नगरपालिकेत एक विभाग असतो, भेसळ विभाग, त्यांचं काम आहे। धार्मिक संस्था म्हणून की तो भंडार डुप्लिकेट आहे किंवा ओरिजिनल आहे हे ठरवण्याचा अधिकार आमच्या देवस्थानाला नाही। तरीही आम्ही बोर्ड लावू की योग्य पद्धतीने भंडार विकत घ्यावा। डुप्लिकेट वाटल्यास किंवा बायका माणसाला माहिती असतं की भंडारा ओरिजिनल कोणता आहे किंवा कोणता डुप्लिकेट आहे, त्यांना आम्ही मागणी करू की तुम्ही तो भंडारा विकत घेताना थोडीशी काळजी घ्यावी। पण याच्यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी अन्न प्रशासन, नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावावी। आम्ही त्याच्याबरोबर पूर्णपणे त्या कारवाईला समर्थन करू। कोणालाही पाठीशी घालण्याचा कोणताही विषय देवस्थानातर्फे राहणार नाही। काल जेजुरी गडाच्या पायथ्याशी भंडारा उधळून जो भडका उडाला त्याच्यामध्ये अनेक जण गंभीर भाजले गेले, याबद्दल आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळाची भूमिका काय राहील? काल झालेली दुर्घटना ही दुर्दैवी दुर्घटना आहे। काल जो नवनिर्वाचित नगरसेवक मंदिराच्या प्रथम पायरीला दर्शनासाठी गेले असता तेथे त्यांचं औक्षण करत असताना वरून जो भंडार उडाला, त्या भंडाराने जो पेट घेतला त्यामुळे गावातील बरीचशी लोक, नागरिक आणि 2 नगरसेवक यांना त्याची इजा पोचली। अशा प्रकारचा भेसळयुक्त भंडार याच्यामुळे असं जो होणार असेल तर यावर शासनाने लक्ष द्यावे, कारण की जेजुरीमध्ये वर्षाकाठी 10 ते 12 जत्रा असतात। त्यामध्ये सगळ्यात जास्त किंवा रोज म्हणलं तरी भंडाराची उधळण ही सारखी होत असते। त्या उधळणीमध्ये अशा अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी जेजुरीत येणारा प्रत्येक दुकानातील भंडार हा शुद्ध असावा अशी समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी यांची विनंती आहे। माझं नाव स्वरूपा चालिंदर खोमणे।
माझी कालच नगरसेवक या पदी निवड झाली, तरी काल आम्ही देवदर्शनासाठी गडाच्या पहिल्या पायरीजवळ गेलो असताना काही स्त्रिया औक्षण करण्यासाठी तिथे आल्या होत्या. तर वरून अचानकपणे येणारा भंडार, त्या भंडारांनी अचानकपणे भडका झाला त्याचा, आणि त्यामुळे माझ्या हाताला अशी इजा पोहोचलेली आहे. यात आम्ही दोघी जणी होतो, तर आमच्या दोन्ही नगरसेवकांना त्याची इजा पोहोचली आहे आणि बाकीचेही 17 जण त्यांनाही ते इजा पोहोचलेली आहे त्या भडक्यामुळे. तरी जेजुरीत येणारा हा भेसळयुक्त भंडार हा बंद झाला पाहिजे आणि याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. आणि हा प्रश्न आम्ही तातडीने नगरपालिकेच्या सहकार्यांना घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू. जय. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.